माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. पंचम स्कंद भाग 15वा. ऋषभदेवांची गोष्ट. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. ऋषभदेवांची गोष्ट. सुतांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. शुक परीक्षिताला म्हणाले, राजा नाभीला जो पुत्र झाला त्याच्या अंगावर जन्मापासूनच व्रज, अंकुश, पताका इत्यादी खुणा होत्या. विष्णूचा तो अंश असल्यामुळे तो चिन्ह दिसत होती. लहानपणापासून तो शांत विरक्त होता. त्या मुलाची साम्यबुद्धी अलौकिक होती. त्याच्या दर्शनानेच लोक शांत होत, प्रभावित होत. जसजसा तो मोठा होऊ लागला तसतसा त्याचा प्रभाव वाढत चालला. त्याच्या न्यायप्रियतेची कीर्ती सर्वत्र पसरली. तेजाने तळपळत असणारे कांतिमान शरीर, पूर्ण शांती, बल, क्षमाशीलता यामुळे तो लोकप्रिय झाला. त्याने राज्य करावे असे प्रजेला वाटू लागले. देवतांनाही वाटू लागले. ऋषभ असे त्याचे नाव नाभीने ठेवले होते, कारण तो श्रेष्ठ असा पुरुष होता. इंद्राने एकदा त्या ऋषभाची परीक्षा पाहण्यासाठी त्या राज्यावर म्हणजेच अजनाभ वर्ष या भूखंडावर पाऊसच पाडला नाही. पण ऋषभाने आपल्या योग सामर्थ्याने पाऊस पाडला, प्रजेला त्रासापासून वाचवले. आपल्या मुलाचे योगेश्वर्य पाहून हा खरोखरच विष्णू आहे असे ओळखून नाभीने त्याचे वात्सल्य भावाने लालन पालन केले. मोठ्या प्रेमाने बालस्वरूप विष्णूची सेवा केली. ऋषभ मोठा झाल्यावर त्याच्यावर राज्य सोपवून उदार चरित्राचा नाभी समाधी साधन करण्यासाठी पत्नी मेरुदेवीसह बद्रिकाश्रमाला गेला. तेथे तपश्चर्या करून शेवटी तो विष्णू स्वरूप झाला. ऋषभ जन्मतः ज्ञानी होता, पण राज्यकर्ता म्हणून त्याने लोकांना वळण लावण्यासाठी प्रथम गुरुगृहात राहून शिक्षण घेतले. योग्य विधीप्रमाणे गृहस्थाश्रम स्वीकारला. इंद्राने आपली कन्या जयंतीही त्याला दिली. त्या दाम्पत्याला 100 पुत्र झाले. परीक्षिता भरत हा त्या सर्वात श्रेष्ठ होता. अजनाभ वर्षाला भारतवर्षे नाव त्याच्या नावावरून पडले. कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृक, विदर्भ, कीकट हे 9 राजपुत्र त्या भरतापेक्षा लहान पण तसेच पराक्रमी होते. आणखी 9 राजपुत्र पुढे फार थोर भागवत धर्म प्रचारक म्हणून विख्यात झाले. कोणते? कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिंपलायन, अविर्होत्र, दुर्मिल, चमसम, करभाजन हे 9 पुढे ऋषित्वाला प्राप्त झाले. आणि उरलेले 81 पुत्र यज्ञादी उपासना करून विप्रतत्वाला प्राप्त झाले. महापुरुष जसे आचरण करतात तसे इतर लोक करतात. ऋषभदेवाने सुद्धा ज्ञानोत्तर नियत कर्तव्ये नीट केली व प्रजेला सत्कर्माचे वळण लावून दिले. त्याची प्रजा धर्मानुरूप वागणारी होती. ब्रह्मावर्तात तो एकदा ब्रह्मर्षीच्या सभेला उपस्थित झाला होता. त्याचे पुत्रही त्याच्याबरोबर होते. त्यावेळी ऋषभाने पुत्रांना उद्देशून सर्व प्रजेला उद्देशून एक उत्कृष्ट उपदेश केला. परीक्षित म्हणाला, शुकदेव, आपण कृपा करून तो उपदेश संक्षिप्ताने तरी सांगा. शुक म्हणाला, होय, तो उपदेश सर्वांच्याच हिताचा आहे. ऋषभ काय म्हणाला ते ऐक. ऋषभाने ब्रह्मर्षीच्या सभेत पुत्रांना जो उपदेश केला तो लक्ष लावून श्रवण करावा. ऋषभ म्हणाला, मुलांनो, या मर्त्य लोकात प्राप्त झालेले शरीर केवळ दुःखमय विषय भोग भोगण्यासाठीच आहे असे नाही. हे भोग तर डुकरांना सुद्धा मिळतात. तर मग या देहाचा उपयोग काय? हा देह तपाचे साधन आहे. देहाच्या साह्यानेच तप केले पाहिजे, त्यानेच मन शुद्ध होते. शुद्ध मनालाच अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. महापुरुष कोणाला म्हणावे? जे परमा शांत, क्रोधहीन, सदाचारी, सर्वांचे हित करणारे असतात, भगवत प्राप्तीचा एकमेव पुरुषार्थ मानणारे असतात. संसाराच्या गोष्टी करणारे लोक त्यांना आवडत नाही. स्त्री, पुत्र, गृह यांना सर्वस्व समजवणारे लोक त्यांना आवडत नाहीत. लौकिक कार्य त्यांना आवडत नाहीत. मनुष्य कुकर्माला प्रवृत्त होतो, तो इंद्रियांच्या भोगासाठीच होतो. मी याला चांगले समजत नाही, कारण त्यामुळेच आत्म्याला हे असंच घडत जड शरीर प्राप्त होत असते. आत्मतत्वाची जोपर्यंत जिज्ञासा लागलेली नसते तोपर्यंत मनुष्य देहादी प्रभावात सापडतो. लौकिक वैदिक कर्मात गुंतलेला असतो. कर्म वासना जोरदार असतात. पुन्हा पुन्हा देहाचे बंधन पडत असते. जोपर्यंत भगवान वासुदेवावर भक्ती उत्पन्न होत नाही तोपर्यंत हे असेच चालते. गृहाधिक देहाधिक बंधनात आत्मविस्मृती होऊन तो पडलेला असतो.
देहाभिमान ही एक ग्रंथी असते. स्त्री पुरुष आकर्षणाची दुसरी ग्रंथी असते. त्यामुळे जीव हा देह, इंद्रिय, घर, शेत, स्वजन, धन यात मी व माझे म्हणत मोहित झालेला असतो. या ग्रंथी ज्यावेळी मोकळ्या होतात तेव्हाच तो स्त्री पुरुष आकर्षण मीपणा यांचा त्याग करतो, मला प्राप्त होतो. मुलांनो, सत्वगुणी वीरांच्या, सक्तगुणी धीरांच्या, उद्योगी साधकाने संसारातून सुटण्यासाठी काय करावे? सर्वांचा आत्मा गुणस्वरूप असा भगवंताच्या माझ्या ठाई भक्ती ठेवावी, मत्परायण व्हावे, हव्यास सोडावा, सुखदुःखे समान मानावी. कोणत्याही जीव कोटीत सुखाचा आभास मात्र आहे, दुःखमयच सर्व देह आहेत हे ओळखावे. तत्वसार यांचे ज्ञान मिळवावे, तपश्चर्या करावी, सकाम कर्माचा त्याग करावा, कर्म भगवंतासाठीच करावी, त्यालाच अर्पण करावी. भगवत कथा नित्य आदराने श्रवण कराव्या. वैर भावना पूर्णपणे सोडून द्यावी. भक्त संत यांची संगती धरावी, समत्व शांती यांचा अवलंब करावा. घरदार स्वजन यांचा मोह धरू नये. अध्यात्मशास्त्राचे अनुशीलन करावे, एकांतात राहावे, प्राण इंद्रिय मन यावर संयम ठेवावा. शास्त्रे सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवावा, यथार्थ रीतीने आकलन करावे, पूर्ण ब्रह्मचार्याने राहावे, कर्तव्यात नेहमी सावधान राहावे, वाणीवर संयम ठेवावा, सर्व प्रभूची सत्ता अनुभवावी, तत्वज्ञानाला स्वानुभवाची जोड द्यावी, योग साधनेने अहंकाराचा व कारण शरीराचा ब्रह्मस्वरूपात विलय करावा. प्रथम शास्त्रानुसार अगदी तत्परतेने हृदयातील अज्ञानाची ममत्वाची ग्रंथी सोडवावी. मग ही साधने सोडूनही केवळ स्वरूपात असावे. प्रजेला शिकवायचे असेल तर हेच, शिष्याला सांगायचे तर हेच, पुत्राला शिक्षण दिले असले तरी हेच. हे ज्ञान ऐकूनही कोणी तसेच वागणार नाहीत. यज्ञादी कर्मच सर्वस्व समजतील हे अडाणी समजावेत, त्यांचा राग करू नये. त्यांची वारंवार सांगून समजूत घालावी. लोकांना समजून उमजून उपासनाच्या काम्य कर्माच्या खोड्यात अडकवू नये. आंधळाचाच पडत चालतो, त्याला हातात धरून नीट मार्गावर आणतात. मुद्दाम खड्ड्यात नाही ढकलीत, तसे लोकांना कामनांच्या खड्ड्यात पाडू नये. आपले कल्याण लोकांना कळत नाही म्हणून ते नाना भोगात अडकतात. भूमीच्या तुकड्यासाठी, सोन्या चांदीच्या तुकड्यासाठी, कसल्याही क्षुद्र गोष्टीसाठी वैर करतात, डोकी फोडतात. ज्ञानी माणसाने दयाळूपणाने अशा पडणाऱ्यांना सावरावे, खड्ड्यात पडू देऊ नये. जो आपल्या आप्त स्वकीयांना हरिभक्तीचा उपदेश करीत नाही तो गुरु नव्हे, स्वजन नाही. पिता असूनही पिता नाही, माता असूनही माता म्हणण्यास योग्य नाही, इष्ट देवही नाही, पतीही नाही. मुलांनो, मी हा देह धारण केला तो शुद्ध सत्वाचा आहे. शुद्ध सत्वातच धर्माचे निदान होत असते. तुम्ही याच शरीरापासून निर्माण झालेले आहात. शुद्ध राहा, मत्सर वैर करू नका. भरता तुमच्यातला मोठा, तो तुम्हाला माझ्या ठिकाणी आहे, त्याची सेवा करा. तुम्हाला एक सांगतो, खजिनापेक्षा वृक्ष वनस्पती श्रेष्ठ असतात, त्यांच्यापेक्षा सजीव चालते प्राणी श्रेष्ठ, कीटकापेक्षा समंजस पशु श्रेष्ठ, पशूंपेक्षा मानव श्रेष्ठ, मानवांपेक्षा प्रमत गण श्रेष्ठ, प्रमतहाहून गंधर्वहून सिद्धाहून किन्नर, त्यापेक्षा असुर, त्यापेक्षा देवतात इंद्रापेक्षा दक्षादी प्रजापती श्रेष्ठ, त्यातही रुद्र श्रेष्ठ, त्याहून त्याचा पिता ब्रह्मदेव श्रेष्ठ. ब्रह्मदेव हा माझ्यापासून उत्पन्न झाला. तो मी सत्वरूप जगत प्रतिपालक विष्णू आहे, पण माझ्यापेक्षा ब्रह्मज्ञ जे विप्रगण ते श्रेष्ठ आहेत. हे विप्रजन हो, तुम्ही शम दम सत्य दया तप तितिक्षा ज्ञान सत्व या गुणांनी युक्त असता माझी वेदमय मूर्ती धारण करता. मी ब्रह्मदेवाहून श्रेष्ठ स्वर्ग मोक्षादी काही देऊ शकतो खरा, पण माझे हे भक्त अकिंचित भक्त जे माझपाशी काहीच मागत नाही, ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ मानावे. मुलांनो, तर सर्व चराचराच्या ठाई मीच आहे असे समजा. सर्वांची सेवा करा. विश्वातच मी विश्वंभर आहे असे माझे पूजन करायचे, म्हणजेच देहाचे सार्थक. अशी अभेद बुद्धी असल्याशिवाय मनुष्य मोहातून सुटत नाही, काळाच्या मगरमिठीतून सुटत नाही. ऋषभदेवांचा उपदेश असा होता. शुकदेव पुढे सांगू लागले, राजा ऋषभ ज्ञानी होते. लोकांना पुत्रांना त्यांनी असा उपदेश केला. त्यांनी भरताला राज्यावर बसवले, स्वतः सर्व वासनांचा त्याग करून सैन्यास घेतला.
परमहंस धर्माचा उपदेश करणारे श्री ऋषभदेव हे नंतर पूर्ण दिगंबर अवस्थेत यदृच्छया सर्वत्र संचार करू लागले. अंगावर वस्त्र नाही, डोक्यावर पिंजरलेले अस्ताव्यस्त केस, कुणाशी भाषण नाही, आंधळे की बहिरे, वेडे की भूतग्रस्त, जड दगडासारखे मातीचे ढेकूळ, कशाचेच बाह्य भान ध्यान मनी नाही. कधी गावात नगरात, कधी शेतात, कुठेही जाणार, कधी धर्मशाळेत, कधी पहाडावर, कधी सैन्याच्या छावणीजवळ, तर कधी गवळी वाड्यात, कधी अरण्यात, कधी दऱ्याखोऱ्यात मुक्तपणे ऋषभदेव हिंडायचे, बसून राहायचे, निजायचे. खाण्यापिण्याचे भान नाही, कुठे आहो याचे भान नाही. लोक कुचेष्टा करीत, नमस्कार करीत, यांना त्याचे काहीच नाही. कोणी टवाळी करी, कोणी हाकलून देई, कोणी ढेकळे मारी, कोणी अंगावर थुंके, अचकट विचकट बोले, पण देहबुद्धीचा पूर्ण निराश करणाऱ्या ऋषभदेवांना त्याचे काहीच वाटत नाही. परीक्षिता, देहाच्या सर्व भूका, सर्व चेष्टा आपल्या नाहीत. हा देह म्हणजे मी नव्हे. परीक्षिता, तक्षकाचा दौस झाला काय, न झाला काय, आजच देह पडला काय, आणि 7, 12, 20 दिवसांनी पडला काय, तो राहील तरी काय, हा सगळा भास. आत्मज्ञानी मनुष्य हा पूर्ण विरक्त झाला म्हणजे सुखदुःख शून्य अशा निराशा व्यर्थ. पहा त्या ऋषभदेवाचे पूर्ण वैराग्य. त्यांचे शरीर तर अत्यंत सुकुमार होते. मोठे गंभीर शिंपल्यातून अस्पष्ट मोती बाहेर डोकावतात तसे डोळे, अत्यंत मनोहर हास्य, पण विषयांकडे मुळीच मन जात नाही. डोक्यावर धुळीने भरलेले केस, दुसरं पिंगट जटा, जणू वृक्षाला फुलोरा आला आहे. आणि जनसंपर्क नको म्हणून हे पूर्ण सैन्यस्थ दूर दूर जायचे. अंगाला घाण फासून घ्यायचे, धुळीतच पडून राहायचे. पण योगबळ असे की वृक्षांचा दरवळ त्यांच्या चोहोबाजूस पसरायचा. अरे, संकल्परहित झालेले ते महाभाग स्वतःच कल्पवृक्ष होते. योजनापर्यंत त्यांच्या शरीरावरून सुगंधी वायू वाहत जाईल. नाना प्रकारच्या प्राण्यांसारखे, प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या पशूंसारखे निश्चिंतपणे ते पडून राहत. त्यागाची परमश्रेष्ठ अवस्था त्यांनी लोकांना उदाहरणे शिकवली. अष्टसिद्धी त्यांच्या पायाशी होत्या, पण त्यांनी कधीही त्यांचा उपयोग केला नाही. परीक्षित म्हणाला, जर ते निरीच्छ होते, वासनारहित होते, तर सिद्धीचा उपयोग करू नये, ते अकीर्त राहिले असते. त्यांना राग, द्वेषादी क्लेश काही झाले नसते. पण त्यांनी सिद्धीचा स्वीकार का केला नाही? शुकदेव म्हणाले, तुझे म्हणणे ठीक, पण हे पकडलेले हरिण जरी ताब्यात असले तरी व्याघ त्याचा भरवास धरतो का? अरे शहाण्या माणूस कधी चंचल चित्ताचा भरोसा धरीत नाही. लाखो वर्षाचे तप क्षणाच्या मोहाने नष्ट होते. यामध्ये 6 शत्रूचे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह त्यांचे स्थान मन हेच आहे. या मनातूनच कर्मबंधन उभे राहते. ऋषभदेवाचा अहंकार कारण शरीरातूनच गळाला होता. पंचमहाभूतांचा गोळा असा त्यांचा देह भटकत होता. पुढे कौक, वेंक, दक्षिण, कुटक, कर्नाटक आदी देशातही तो देश यदृच्छा भटकत राहिला. देह दिगंबर, पूर्ण विरक्त, आचारहीन, बाह्यता अमंगळ असे त्यांचे शरीर त्या देशात पुष्कळ वर्ष राहिली. आणि एकदा उलटली, अरण्यात उन्वा पेटला, त्यातच तो देह भस्मसात झाला. परीक्षिता, पुढे काय होणार ते आता सांगतो. कलियुगात अधर्म वाढेल तेव्हा कोक, वेंक, कुटक आदी देशांचा अहंत नावाचा मंदबुद्धीचा राजा आत्मज्ञानी ऋषभदेवाचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवील. लोकांमध्ये अपधर्माचा प्रचार करील. स्नान करू नये, स्वधर्माचा त्याग करावा, अशुद्ध राहिले तरी हरकत नाही. वेद, ब्राह्मण, यज्ञ, पुरुष यांची निंदा करा. केस वाढवा, कोणतेही देव मानू नका, वाटेत तसे राहा असे लोकांना सांगेल. अनेक पाखंडी लोक त्याप्रमाणे नव्हता तो धर्मही सोडतील. कोठे पराक्रमी पूर्ण पुरुष ऋषभदेवांची आंतरिक शांती, कोठे केवळ बाह्य आचरणाचे आंधळे अनुकरण करणारे कलिमल, दूषित, आणि मंदबुद्धीचे लोक. पण जे अंतरंग ओळखीत नाही ते बाह्यांगावरच फसतात. कलियुगात पाखंड मताचे लोक असेच करतील. रजोगुणी, हव्यासी, इंद्रिय भोग लोलूप अशा लोकांना मन आवरायला सांगण्यासाठी, त्यांना जडदेहाची क्षणिकता पटवून देण्यासाठी ऋषभदेवांचा सात्विक गुणांचा अवतार झाला. कोणाचा अवतार झाला? ऋषभदेवांचा.
परीक्षिता, योगसिद्धीच्या तडाक्यात सापडलेल्या योगी लोकांना त्यांनी विरक्ती शिकवली. तमोगुणी आळसी प्रमादी लोकांनी तर प्रथम उत्साहाने धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ पूर्ण करणे, नंतरच मोक्ष मार्गाला जाणे योग्य. पण ते अज्ञ असतात. ते त्यांच्यासमोर जे दिसते त्याचा साकल्याने विचार करीत नाही. परीक्षिता, ऋषभदेवांचे चरित्र रहस्यमय आहे. पंडितांनाही भक्तीची श्रेष्ठ अशी अभेदावस्था सांगणारे, भक्तीची गोडी लावणारे, भक्तांना मुक्तीची आस लागलेली नसते. श्रीकृष्णाने पांडवांची अर्जुनांची सर्व सेवा सुद्धा केली. तो यादवांना रक्षक, इष्टदेव, सखा, कुलपती होता. भगवंताची अवतार रहस्य असे आहे की तो वाटेल त्या इतर गोष्टी देईल, पण निरंतर भक्ती प्रेमाचे कृपादान फारच थोड्या लोकांना देईल. धन्य ते ऋषभदेव, धन्य ते त्यांचे पुत्र. शुकदेवांचा कंठही दाटून आला. भगवान विष्णूच्या परमकारुणिक सत्वस्वरूपात त्यांचे चित्त निश्चलपणे लागून राहिले. परीक्षित ऐकत होता. त्याचे प्रजाजन ऐकत होते. शौनकादी ऋषी ही कथा सुतांच्या मुखाने ऐकत होते. सुत म्हणाले, शुकपुढे परीक्षिताला भरत कथा सांगू लागले, ती आता श्रवण करा. शौनक म्हणाले, लोमहर्षण पुत्रा, जड भरत म्हणून ज्याचे नाव विख्यात, तोच हा भरत ना. ऋषभदेवांचा ज्येष्ठ पुत्र तो हाच ना. सुत म्हणाले, होय होय, तोच. त्याची गोष्ट विलक्षण आहे. आपण या भागात हा भाग संपला. आता पुढील भागात आपण भरत कथा बघूया. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधी. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.